नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम सर्वच अंशतः अनुदानित शिक्षक बांधवांचे आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. बांधवांना अचानक लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे 30 तारखेपासून शिक्षक समन्वय संघाच्या वतीने शाळा बंद आंदोलन आझाद मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे. आपले जे काही शिक्षकांचे वेतनाच्या संदर्भातील जे काही प्रश्न असतील, त्याचबरोबर आपल्या पेन्शनचे प्रश्न असतील, त्रुटी बांधवांचे काही मागच्या टप्प्या जो राहिलेला आहे त्याचे काही प्रश्न असतील, त्यासाठी बांधवांनो आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे. परंतु ते आंदोलन आक्रमक आणि आणखी तीव्र करण्यासाठी आपल्याला 30 तारखेपासून आझाद मैदानावर जायचं आहे. मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्येच भूतोना भविष्य असं शिक्षकांच्या एकीमुळे बांधवांनो 1160 कोटी एवढा मोठा निधी बांधवांनो तुमच्या आमच्या सर्वांच्या एकीमुळे आपण तो मिळवला आहे. तर आजची परिस्थिती जर पाहिली तर आपण ती आणखीन थोडीशी काय आहे सोपी आहे. कारण आपले जे काही 7 शिक्षक आमदार आहेत ते पहिल्या आठवड्यापासूनच लक्षवेधी असेल किंवा जेव्हा कुठं काही वेळ मिळाला ते आपल्या अंशतः अनुदानित बांधवांचे सगळे प्रश्न बांधवांनो रेटून काय करत आहे, धरत आहे. फक्त आता गरज आहे घरी बसलेल्या शिक्षकांनी मुंबईकडे काय करणे, आगेकूच करण्याची. त्यामुळे तुमच्या मनात काही प्रश्न असेल की होईल का नाही होईल, त्यामुळे आता पुन्हा एकदा 3 दिवस बांधवून आझाद मैदान या ठिकाणी फक्त 5000 संख्या जरी असली तरी सुद्धा ते आझाद मैदान गच्च भरतं. आणि आतापर्यंतचा ते आझाद मैदानाचा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा आझाद मैदानात गच्च भरलं तेव्हा तेव्हा त्या आंदोलकांना न्याय मिळालेला आहे. त्यामुळं 63,000 शिक्षकापैकी 5 ते काय म्हणू आपण त्याला 10,000 शिक्षक येणं एवढी अवघड गोष्ट नाही आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 5,000पेक्षा जास्त शाळा आहेत. त्यामुळे एका शाळेचे 2-2 जरी शिक्षक बांधवांनो 30 तारखेला आझाद मैदानावरती आले तर आपला हा वेतनाचा प्रश्न कायमचा काय होईल, मार्गी लागेल. ज्याचं 20% त्याला 40 होईल, ज्याचं 40 आहे त्याला 60 होईल, ज्याचं 60 आहे त्याला 80, ज्याचं 80 आहे त्याला 100. या आपल्या परिवारात आणखीन असे काही शिक्षक बांधव आहेत की ज्यांच्या घरी 2-2 मेंबर आहेत. मग आता त्यांचं साधारणतः नाही म्हटलं तरी नवीन जरी शिक्षक लागला त्याला साधारणतः बांधवांनो 17 ते 18,000 त्याचा एका टप्प्याचा पगार वाढतो. जुन्या शिक्षकांचा साधारणतः 25,000पर्यंत पगार वाढतो. जर तुमच्या 3 ते 4 दिवसांनी जर मुंबईत जाण्याने जर का तुमच्या महिन्याचा 25,000 पगार जर वाढत असेल तर प्रत्येकाने तिथं आवर्जून आलंच पाहिजे. आवर्जून मला तुम्हाला सांगायचं की तो शिक्षक समन्वय संघ आहे ते कुणाच्या काय आपण त्याला वडिलांचा नाही. बाप हा शब्द शिक्षकाला शोभणार नाही, तर तो सर्वांचा आहे. जो तिथं घडतो, जो हजीर तोच वजीर असतो तिथं. त्यामुळं माझा पुढं फोटोज टाकला नाही, माझा आमकाज केला नाही, आपण ते आमदार खासदार नाही रुसायला. आपला अजूनही वेतनाचा प्रश्न आपला मार्गी नाही लागला. त्यामुळे दुसऱ्यावर राग द्वेष हे बाराबरी करून घरी राहिला तर तुमचंच नुकसान होणार आहे. कारण आपण तिथे गेलो तर आपला पगार वाढणार आहे ना. आणि मागच्या 5 वर्षाचा तुम्ही 2018 पासूनचा इतिहास बघा. आपण जेव्हा जेव्हा एकीने त्या ठिकाणी गेलो ना आपल्याला न्याय मिळालेला आहे. फक्त आपले काही बांधव आहेत त्रुटी पात्र बांधव, त्यांच्यावर खरंच अन्याय झाला हे 100% खरं आहे. परंतु त्यांनी मग आता लगेच होणारच नाही, मी घरीच बसतो. तर दुसरी बाजू ही आहे, टप्पा अनुदान जरी मिळाला तरी तुम्हाला तुमचा 60चा तुम्ही 80वर जाणार आहे. पण तुम्ही जर का भांडतच बसले व्हॉट्सअपवरती की ह्याव झालं माझं त्याव झालं, तर त्या भांडणात ते काही तिथं बसलेल्या शिक्षकांनी केलेले. मग तुमच्यात एवढा दम आहे ना तर ती तुम्ही ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्याचं नाव घेऊन त्याला जबाब विचारा. व्हॉट्सअपवर काय तुम्ही वातावरण काय करता, डवळता, हे मला सरळ सांगायचं. आणि जे काही कार्यक्रम चाललेला आहे हा हे उलट आहे तर पोलीस तुम्ही सरकारच्या हातात देताय. ते घोडा आणि राज्य करा हे इंग्रजापासून चालत आलेले आहे. जेवढे काही राज्यकर्ते असते ते वज्रवून कधी तयार होऊन देत नसतात. तुम्ही तेवढे सुज्ञ आहात, हुशार आहात. त्यामुळं आपले अनेक समन्वय त्या ठिकाणी गेले 15 दिवसापासून तळ ठोकून बसलेले आहेत. मी सुद्धा अगोदर का त्यात गेलो नाही, कारण 28 तारखेपर्यंत PET नावाचं मोठं भूत बांधवून आपल्या मानवतेवर बसलेलं होतं. त्यासाठी आणि आमच्या टीमकडून आमच्या
संस्थेकडनं काहीतरी मदत व्हावी म्हणून आमच्या जिल्ह्याचे जे काही शिक्षणाधिकारी आहेत, खरात साहेब असतील, परदेशी साहेब असतील, आणखीन काही शिक्षण तज्ज्ञ असेल, आमची संस्था असेल मशोदरी, आम्ही सगळ्यांनी मिळून बांधून 1 महिना झाला मी मोफत आपल्या बांधवांना शिकवण्याचं काम करतोय. महाराष्ट्रातील नावाजलेले लोक आणतोय तुम्हाला तुमची भीती दूर करण्यासाठी. म्हणून मी यामध्ये सक्रिय भाग घेतला नाही, परंतु 30 तारखेपासून मीही बांधवांनो सक्रिय भाग घेणार आहे. नवे आपलं स्वराज्य शिक्षक संघ पूर्ण ताकदीनिशी आझाद मैदानावर उतरतंय आणि तुमचं आमचं खरंच नशीब आहे की रोहित पवार सारखे जे काही लढवय्ये युवा नेते आहेत ते सुद्धा आपल्या पाठीशी आहे. कारण सर्वसामान्य आपण जर किती आहोत पडला तरी मीडिया आपल्याला कव्हर करत नाही, आपलं म्हणणं ते त्यांच्या प्लॅटफॉर्मवर मांडत नाही. रोहित दादा जर आले तर बांधवांनो नक्कीच हे काम